व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 यामधला क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी पाहत आहे. फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. एपी म्हणजेच काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन, समांतर श्रेणी ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये कॉमन डिफरन्स हा नेहमी कसा असतो? कॉन्स्टंट असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो? एपी म्हणत असतो. तर यामध्ये आपल्याला फाइंड द 19th टर्म, कोणती टर्म फाइंड करायची आहे? 19th टर्म. जसं की टर्म 1, टर्म 2 म्हणजे T1, T2, T2, T3 अशा प्रकारे 19th पर्यंत आपल्याला गेल्यानंतर 19 टर्म मिळेल. पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला आहे. कोणता सिक्वेन्स? 7, 13, 19, 25 अप टू सो ऑन पर्यंत. हा जो क्वेश्चन आहे हा स्टार क्वेश्चन आहे. यामध्ये 2 मार्चसाठी मार्च 2020 मध्ये पुन्हा रिपीट झाला 2022 मध्ये, आणि नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा मार्च आणि 20 म्हणजे सप्लीमध्ये सुद्धा तो विचारलेला आहे. तर यामध्ये हिअर आपल्याला जर सिक्वेन्स दिलेला असेल तर फर्स्ट टर्म यालाच आपण काय म्हणत असतो? T1 म्हणत असतो. आणि ती या ठिकाणी सिक्वेन्समध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? 7. T1 काय झालेला आहे? 7. त्यानंतर T2 आपण जर पाहिला, T2 इक्वल टू काय म्हणू शकतो आपण? 13. त्यानंतर T3 19. त्यानंतर T4 25 अप टू सो ऑन. ओके. तर आपल्याकडे टर्म जर असतील तर आपण कॉमन डिफरन्स फाइंड करू शकतो. यस ऑर नो? D इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजे नेक्स्ट मधून प्रिव्हियस मायनस केला तर आपल्याला काय मिळत असतो? डिफरन्स. तर तो कॉमन डिफरन्स काय होईल मग? T2 काय आहे? 13 मायनस 7 इज इक्वल टू 6. कॉमन डिफरन्स काय आला? 6. पुन्हा एकदा चेक करू शकतो आपण. D म्हणजे डिफरन्स इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती आहे? 19 मायनस 13. 9 मायनस 3 म्हणजेच काय? 6. 1 1 कॅन्सल म्हणजे 0. तर कॉमन डिफरन्स आपल्याकडे आलेला आहे. हे आपल्याला माहित आहे. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. नाऊ Tn चा फॉर्म्युला म्हणजे कोणतेही टर्म आपण फाइंड करू शकतो. तर नाऊ Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. A म्हणजे फर्स्ट टर्म, D म्हणजेच डिफरन्स, कॉमन डिफरन्स, आणि n म्हणजेच कोणता नंबर, कोणत्या टर्म आपल्याला विचारलेली आहे. तर आपण काय करणार? पुट n इज इक्वल टू 19. 19 जेव्हा पुट करू तेव्हा आपल्याला टर्म 19 मिळेल. T19 इज इक्वल टू A आपल्याला माहित आहे काय आहे? A 7 प्लस n म्हणजेच 19 मायनस 1 इंटू D. D किती आहे? कॉमन डिफरन्स 6 आहे. तर T19 इज इक्वल टू 7 प्लस 18 मल्टीप्लाय 6. तर 7 प्लस 18 6चा किती होतो? 108. टेबल लन नाहीत का? हा. आणि 7 प्लस 108 म्हणजेच 115. तर T19 इज इक्वल टू काय असेल? 115. ओके. तर फायनल सोल्युशन काय असेल आपलं? देअरफॉर द 19th टर्म इज 115. काय असेल? 115. अशा प्रकारे या ठिकाणी याचं सोल्युशन आपल्याला राईट करायचं होतं. राईट करा. कोणाला काही डाऊट आहे? क्वेश्चन नंबर 5. तर आपल्याला दिलेला आहे फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. म्हणजे आपल्याला हा जो सिक्वेन्स आहे हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये दिलेला आहे. ओके. तर यामध्ये फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म अशा प्रकारे आपल्याला माहित आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला 2022 जुलैमध्ये सप्लीमध्ये विचारलेला आहे. आणि Tn जे आहे टर्म हे आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारल्या
जाते. तर सोल्युशनमध्ये हिअर जो सिक्वेन्स दिलेला आहे त्याला आपण फर्स्ट टर्म असेल तर काय म्हणतो, ए इज इक्वल टू त्यालाच T1 आपण म्हणत असतो आणि काय आहे ते दिलेलं 9. त्यानंतर सेकंड टर्म आपल्याला दिलेली आहे T2 इज इक्वल टू काय दिलेली आहे 4. त्यानंतर T3 इज इक्वल टू काय दिलेलं आहे इक्वल टू -1. त्यानंतर T4 काय दिलेली आहे T4 इज इक्वल टू -6 अप टू सो ऑन. ओके. त्यानंतर आपल्याला सिरीज दिलेली आहे, त्यानंतर आपण त्याला कन्सिडर केलं T1 T2 यामध्ये. आता ए आपल्याला माहित आहे म्हणजे फर्स्ट टर्म आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. तर नेक्स्ट आपल्याला टर्म फाइंड करायची आहे, त्यासाठी डिफरन्स महत्त्वाचा आहे, तो फाइंड करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे 4 -9 म्हणजेच काय होणार -5. डिफरन्स काय आलेला आहे -5, नाही तर 9 - 4 करसाल. ओके, ते +5 होऊन जाणार. इथे काय आहे 4 - 9 आहे म्हणून -5. आता इथे AP म्हटलेलं आहे म्हणजे डिफरन्स एकदाच घ्यायचा, पुन्हा पुन्हा घ्यायचं काही काम नाही आहे, कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की गिवन जे सिक्वेन्स दिलेला आहे हा काय आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, पुन्हा डिफरन्स काढायची काही गरज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण डायरेक्टली फॉर्म्युला इथे लिहिणार आहोत. तर फॉर्म्युला काय आहे Tn इज इक्वल टू A प्लस इंटू डी, A प्लस n मायनस 1 इंटू डी. तर आपण पुट टर्म कोणती विचारलेली आहे 27, म्हणून पुट n इज इक्वल टू 27. तर T27 देअरफॉर T27 इज इक्वल टू ए किती आहे 9 प्लस n काय आहे 27 मायनस 1 इंटू डी किती आहे -5. अशा प्रकारे जर मायनस असेल तर ते तुम्ही सेपरेट ब्रॅकेटमध्ये लिहू शकता. ओके, लिहायचे आहे. तर 9 प्लस 27 मायनस 1 म्हणजेच 26 इंटू -5. तुम्हाला बोडमॉस माहित असेल, बोडमॉसच्या रूलनुसार पहिले मल्टिप्लिकेशन सॉल्व करतात, नंतर ॲडिशन काय असेल ते. ओके, तर देअरफॉर T27 इज इक्वल टू 9 ॲज इट इज लिहिणार प्लस. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस काय होईल इथं मायनस होईल. ओके, तर 26 5चा किती होतो 130 बरोबर. तर आता फक्त आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. तर देअरफॉर T27 इज इक्वल टू 9 मायनस 130 म्हणजे किती -121. ओके, तर देअरफॉर द 27th टर्म इज काय असेल -121. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. अंडरस्टँड, राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फाइंड हाउ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. तर यामध्ये थोडं आपल्याला घुमून फिरून क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन आपल्याला त्याच पद्धतीने जसं की आपण आधी AP पाहत होतो की सिक्वेन्सनुसार आपल्याला सॉल्व करायचं आहे, तशाच पद्धतीने याला सुद्धा सॉल्व करायचं आहे. ओके, तर फाइंड हाउ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर. किती डिजिट 3 डिजिट नॅचरल नंबर तुम्हाला माहित आहे 1 2 3 4 5 6 अप टू सो ऑन. तर आपल्याला 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. तर आपल्याला माहित आहे की 5 ने आपण कोणाला डिवाइड करू शकतो, कोणाकोणाला, म्हणजे 5च्या टेबलमध्ये जेवढेही अंक असतील 5 10 15 बरोबर अप टू सो ऑन. पण आपल्याला 3 डिजिट विचारलेला आहे. तर 3 डिजिट कुठून चालू होणार 100 पासून चालू होतील. म्हणजे पहिला अंक काय होणार 100 हा नॅचरल नंबर आहे, पण आपल्याला 3 डिजिट विचारलेला आहे बरोबर. तर पहा, लक्ष द्या, हाऊ मेनी. तर द आपण कंडिशन लिहिणार आधी. द 3 डिजिट नॅचरल
numbers natural numbers are divisible by 5 divisible by 5 तर 5 the 3 digit number natural number are divisible by 5 तर आपल्याला 3 डिजिट पाहिजे म्हणजे पहिला डिजिट काय असेल इथे 100 करते त्यानंतरचा नेक्स्ट काय असेल त्याच्यामध्ये 5 5 ऍड करा म्हणजे 5 चा टेबलच आपण इथे म्हणणार आहे इथे काय असेल 105 इथे काय असेल 1010 बरोबर आता जास्त काही लिहायचं काम नाहीये आता एकदम लास्टचा डिजिट आपल्याला पाहायचा आहे बरोबर आपल्याला काय विचारलं नंबर्स विचारले हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स काय विचारलेलं आहे आपल्याला नंबर्स टर्म नाही विचारली इथे काय विचारलेलं आहे नंबर्स म्हणजे n फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे आपल्याला n फाइंड करायचं आहे ओके तर त्यासाठी आपल्याला लास्ट टर्म सुद्धा माहित पाहिजे बरोबर तर असं आपण करत करत गेलो तर 1000 पर्यंत आपण जाऊ शकतो पण 1000 हा डिजिट किती डिजिटचा आहे 1 2 3 आणि 4 डिजिटचा आहे हा आपल्याला चालणार नाही म्हणजे याच्या मागचा एक नंबर आपण घेऊ शकतो 995 करते यस ऑर नो तर 995 हे काय असेल आपला लास्ट नंबर असेल काय असेल लास्ट नंबर असेल म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो TN म्हणू शकणार या सिक्वेन्स मध्ये बरोबर तर फर्स्ट टर्म काय होईल मग या ठिकाणी हियर therefore a is equal to t1 is equal to काय असणार 100 हे मी कसं लिहिलं काय लिहिलं कळत आहे यस ऑर नो तर 100 त्यानंतर कॉमन डिफरन्स d is equal to आपण लिहू शकतो t2 - t1 म्हणजेच इथे डायरेक्ट जर लिहिला तर 5 चा डिफरन्स आहे कितीचा डिफरन्स आहे 5 चा करते त्यानंतर लास्ट टर्म tn आता आपल्याला माहित आहे कारण की ही एक सिक्वेन्स हा चालून चालून इथे स्टॉप झाला बरोबर म्हणजे जिथे स्टॉप झाला ती असते आपली लास्ट टर्म त्याला आपण काय म्हणणार 995 ओके तर आपल्याला इथे फाइंड करायचं आहे n इज इक्वल टू किती म्हणजे नंबर फाइंड करायचे आहे नॅचरल नंबर की जे 3 डिजिटचे आहे डिव्हिजिबल बाय 5 ते किती नंबर्स आहेत तर नाऊ आता इथे आपण फॉर्म्युलाचा यूज करणार आहे tn इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू d तर देअरफॉर आता आपल्याकडे tn आहे म्हणून तो ॲज इट इज आपण राईट करणार 995 इज इक्वल टू a आपल्याला माहित आहे इथे a किती आहे 100 त्यानंतर प्लस n फाइंडच करायचं आहे म्हणून ॲज इट इज आपण लिहिणार आहे n मायनस 1 आणि d किती आहे तर d आपल्याकडे आहे मल्टिप्लाय मध्ये 5 कळत आहे तर देअरफॉर हा जो 100 आहे हा आपण या साईडला घेऊन येणार म्हणजेच काय होणार मायनस 995 मायनस 100 इक्वल टू काय राहिलं इकडे n मायनस 1 इंटू 5 सध्या याचा मल्टिप्लिकेशन करू नका ॲज इट इज राहू द्या ओके तर 995 मायनस 100 म्हणजेच या 9 मधून 1 मायनस करा आणि 95 ॲज इट इज राहणार म्हणजे 895 हा 5 इथे मल्टिप्लाय आहे इकडे घेऊन आलो आपण काय होणार डिवाइड होणार इक्वल टू n मायनस काय आहे 1 आहे बरोबर तर इथे आपण या 5 ने जर याला डिवाइड केलं तर 5 1 5 रिमेनिंग राहिले 3 5 7 35 परत 4 5 9 45 इक्वल टू n मायनस 1 समजला तर इथे आता आपण हा जो 1 आहे इकडे घेऊन जाणार म्हणजे तो काय होणार मायनसचा प्लस तर देअरफॉर n इज इक्वल टू 179 प्लस 1 तर देअरफॉर n इज इक्वल टू काय होणार 180 n इक्वल टू काय आलेला आहे 180 तर देअर आर आपण लिहू शकतो देअरफॉर देअर आर 180 numbers 180 3 digit ओके
3 हे लिहायला विसरायचं नाही. 3 डिजिट 183 डिजिट नॅचरल numbers are divisible by कोणत्या नंबरने डिव्हिजिबल होणार? 5 ने. कळत आहे? ओके, राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो द 11th टर्म अँड 21st टर्म ऑफ एन एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या आपल्याला 11th आणि 21st टर्म आपल्याला दिलेले आहे 16 आणि 29 रिस्पेक्टिव्हली. फाइंड द 41st टर्म ऑफ दिस एपी. तर आपल्याला 41st टर्म फाइंड करायची आहे. तर सोल्युशन मध्ये आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे तर T11 टर्म म्हटल्यावर T येणार. T11 दिलेला आहे 16 अँड T21 इज इक्वल टू 29 हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? गिवन. त्यानंतर आपण कन्सिडर करू लेट A be the first term and D be the common difference. ओके, तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला काय आहे? Tn इज इक्वल टू, हा फॉर्म्युला माहित आहे सर्वांना? यस और नो? ओके, तर Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. A प्लस n मायनस 1 इंटू डी. तर आपल्याला T11 ही किती दिलेली आहे? 16. तर आधी आपण याच्यामध्ये 11 Tn इक्वल टू 11 पुट करणार. काय पुट करणार? n इक्वल टू 11. ओके, इक्वल टू काय असेल? A प्लस n किती आहे? 11 मायनस 1 इंटू डी. तर देअरफॉर आता T11 आपल्याकडे गिवन दिलेला आहे. किती आहे? 16. किती आहे? 16 इज इक्वल टू A प्लस 11 मायनस 1 म्हणजेच 10D. किती होणार? 10D. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 1. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1. त्यानंतर T21 सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तर आपण यामध्ये n इक्वल टू काय पुट करणार आहे? 21. पुट n इज इक्वल टू 21 फॉर्म्युल्यामध्ये. कशामध्ये? फॉर्म्युल्यामध्ये. इथे काय पुट केलं आपण? पुट n इज इक्वल टू 11. ओके, आता इथे पुट n इज इक्वल टू 21 जर आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट केले तर काय होणार? T21 इज इक्वल टू A प्लस n म्हणजेच काय? 21 मायनस 1 इंटू डी. आपल्याला A सुद्धा माहित नाही आणि D सुद्धा माहित नाही आहे. आपण असं का करत आहे? कारण की आपण याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकतो दोन इक्वेशन जर आले तर. आणि दोन इक्वेशनला आपण सायमल्टेनियसली जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू मिळते. A आणि D ची व्हॅल्यू जर मिळाली तर तेव्हाच आपण ती टर्म फाइंड करू शकतो 41st. कळत आहे? म्हणून आपण हे इक्वेशन या ठिकाणी फॉर्म करत आहे. तर देअरफॉर T21 ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे गिवन. किती आहे? 29 इज इक्वल टू A प्लस 20D. काय होणार? A प्लस 20D. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 2. ओके, तर आता आपल्याला बाय सायमल्टेनियस इक्वेशन जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला हा कोइफिशियंट A आणि A चा कोइफिशियंट 1 1 आहे. म्हणजे त्याला आपण कॅन्सल आउट करू शकतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. कळत आहे? यस ऑर नो? तर इक्वेशन सेकंड काय आहे ते आधी लिहिणार आपण. 29 इक्वल टू A प्लस 20
डी आणि सेकंड इक्वेशन फर्स्ट इक्वेशन काय आहे 16 इक्वल टू ए प्लस 10 डी ए प्लस 10 डी. आता इथे काय करत आहे आपण सबट्रॅक्ट करत आहे म्हणजे याचं प्लसचं काय होणार मायनस, इथे प्लसचं काय होणार मायनस, इथे प्लसचं काय होणार साइन चेंज होतील मायनस मायनस होतील. आता ए मायनस ए म्हणजे हे पूर्ण टर्म काय होणार 0 होणार आहे. तर 29 मायनस 16 तर किती राहणार आहे 13. 9 मायनस 6 आणि 2 मायनस 1 म्हणजे 13 इक्वल टू आता 20 मायनस 10 म्हणजेच काय राहणार आहे 10 डी. तर इथून आपण कॉमन डिफरन्स फाइंड करू शकतो. तर देअरफॉर डी इज इक्वल टू काय होणार 13 अपॉन 10 आणि म्हणजेच 1.3 काय होणार 1.3. डी ची व्हॅल्यू काय आलेली आहे देअरफॉर डी इज इक्वल टू 1.3. आता ही जी व्हॅल्यू आहे 1.3 ही आपण पुट करू शकतो इन इक्वेशन फर्स्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर देअरफॉर पुट इन इक्वेशन 1 काय डी इज इक्वल टू 1.3 पुट इन इक्वेशन 1. तर देअरफॉर 16 इज इक्वल टू काय होणार ए ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे प्लस 10 मल्टिप्लाय 1.3 10 मल्टिप्लाय 1.3. तर देअरफॉर आपल्याकडे 16 इज इक्वल टू ए प्लस 10 मल्टिप्लाय 1.3 म्हणजे 13 किती होणार 13 कारण की हा 0 याला मल्टिप्लाय जर केलं तर पॉईंटने काय होणार एक डिजिट ते तिकडे सरकणार आहे. तर देअरफॉर या ठिकाणी ए ॲज इट इज आहे हा 13 जर आपण इकडे पाठवला तर काय होणार 16 मायनस 13. तर देअरफॉर आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म आणि 16 मायनस 13 म्हणजेच 3. ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3 करते. तर देअरफॉर ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म ती आलेली आहे 3 आणि डी इज इक्वल टू 1.3. पण अजूनही आपलं फायनल सोल्युशन आलेलं नाही. आपल्याला विचारलेलं काय आहे फाइंड द 41st टर्म ऑफ दिस एपी. तर 41st टर्म म्हणजेच पुट n इज इक्वल टू 41. ओके. तर देअरफॉर T41 इक्वल टू काय होणार ए या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करणार आहे बरं हा जो फॉर्म्युला आहे. ओके. तर ए किती आहे 3 प्लस 41 मायनस 1 इंटू डी किती आहे 1.3. तर इक्वल टू 3 प्लस 41 मायनस 1 म्हणजेच किती होणार 40 मल्टिप्लाय 1. काय होणार 1.3. तर इक्वल टू 3 प्लस आता या 40 ला 4 मल्टिप्लाय 10 आपण लिहू शकतो यस ऑर नो 4 मल्टिप्लाय काय होणार 10 आणि 10 मल्टिप्लाय 1.3 म्हणजेच काय होणार 13. कळत आहे का यस ऑर नो. तर 3 प्लस 4 मल्टिप्लाय 13 म्हणजेच काय होणार 52 बरोबर. तर इक्वल टू 3 प्लस 52 म्हणजेच काय होणार 55. तर T41 ही काय आलेली आहे आपल्याकडे टर्म 55. तर इथे आपण फायनल लिहू शकतो द 41st टर्म इज 55. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. समजलं सर्वांना कोणाला काही डाऊट राईट करा. क्वेश्चन नंबर 8 रोनक विच ऑफ द टर्म ऑफ एपी आपल्याला एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन या ठिकाणी दिलेलं आहे 11, 8, 5, 2, अशा प्रकारे हे मागे मागे जात आहे. एपी कशी जात आहे मागे जात आहे. ओके. तर एपी म्हटलेलं आहे 11, 8. आता याच्यामध्ये डिफरन्स आपण पाहू शकतो की 3 चा डिफरन्स आहे. ओके. -3 करा इथे -3 करा इथे -3 करा. ओके. -3 करत आपल्याला 151 टर्मचा नंबर कोणता आहे ते फाइंड करायचं आहे. ओके. तर सोल्युशन पहा लक्ष द्या. आपल्याला सिरीज दिलेली आहे. काय दिलेली आहे 11, 8, 5, 2
अप टू सो ऑन. इथून आपण राईट करू शकतो T1 इज इक्वल टू, यालाच काय म्हणतो आपण, A इज इक्वल टू 11. त्यानंतर T2 काय असणार, T2 इज इक्वल टू 8, T3 इज इक्वल टू 5 कॉमा अप टू सो ऑन. तर नेक्स्ट यावरून आपण डी फाइंड करू शकतो, म्हणजेच कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स काय असेल, T2 मायनस T1 इक्वल टू, T2 काय आहे 8 मायनस 11, म्हणजेच इथे काय होणार -3. कॉमन डिफरन्स काय आला -3. तुम्ही प्रत्येक टर्म मध्ये आपण इथे काय करत गेलो, मायनस करत गेलेलो आहे, बरोबर. तर इथे आपण एक कन्सिडर करणार, लेट द nth term बी -151. आपल्याला फाइंड करायचं आहे की कोणत्या नंबरवरती -151 हा नंबर येतो. घ्या तिकडून, -151 हा नंबर येणार आहे. ओके, तर nth टर्म म्हणजेच याला आपण काय म्हणतो, Tn इज इक्वल टू, आपण काय म्हणणार आहे, कन्सिडर करणार आहे लेट Tn इज इक्वल टू काय होणार -151. रोनक क्लासच्या बाहेर जा. Tn इज इक्वल टू -151. तर आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, नाव Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. काय आहे, Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. तर देअरफॉर आता आपल्याकडे Tn आपण कन्सिडर केलं की लास्ट टर्म ही आहे, आपल्याला तो नंबर फाइंड करायचा आहे. तर Tn इज इक्वल टू काय असेल, -151 इज इक्वल टू A, या सिरीज वरून आताच आपण पाहिलेलं आहे, काय आहे 11 प्लस n काढायचा आहे नंबर. ओके, -1 इंटू डी. डी काय आलेला आहे -3 मल्टिप्लाय -3. तर देअरफॉर -151 आणि हा जो 11 आहे हा इथे प्लस मध्ये आहे, आपण इकडे जर घेऊन आलो त्याला तर काय होणार मायनस. ओके, तर n-1 आणि मल्टिप्लाय काय आहे -3. तर 151 आणि 11 हे मायनस मायनस आहे, म्हणजेच काय होणार प्लस होणार आहे, बरोबर. तर 151 प्लस 11 तर काय होणार 162 -162 इज इक्वल टू हा n-1 ॲज इट इज आहे, इथे -3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर ते काय होतील डिवाइड, आपण त्याला करू शकतो -3. ओके, n-1 ॲज इट इज आहे, इथे मायनस मायनस काय होणार प्लस होणार, बरोबर. 3 ने या 162 ला जर आपण डिवाइड केलं तर काय होणार, 3 5 15, 1 राहिला आणि 3 चौक 12, बरोबर. आणि इक्वल टू n-1. इथे आपण 3 ने या 162 ला काय केलं डिवाइड केलं. तर देअरफॉर n ॲज इट इज ठेवणार आहे आपण, इक्वल टू हा जो -1 आहे हा इकडे जर आला तर काय होणार प्लस, म्हणजे 54 प्लस 1. तर देअरफॉर n इज इक्वल टू काय होणार 55. n इज इक्वल टू काय असेल 50, n इक्वल टू 55. ओके, तर आपण लिहू शकतो द 55th टर्म इज -151. काय असेल, आपल्याला काय फाइंड करायचा होता नंबर. ओके, कोणत्या नंबरवरती -151 येणार आहे, आणि तो नंबर आपण फाइंड केला, म्हणून 55th टर्म वरती -151 हा नंबर येणार आहे, आणि हे असेल आपलं फायनल सोल्युशन. राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो, क्वेश्चन नंबर 9. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 आर डिव्हिजिबल बाय 4. अशा प्रकारचा क्वेश्चन आपण डिव्हिजिबल बाय 5 बघितला होता. तर यामध्ये हाऊ मेनी नॅचरल नंबर्स, आता इथे 3 डिजिट किंवा असं काही दिलेलं नाही आहे, त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे आपल्याला 10 to 250.
याच्या मधात असे किती नंबर्स आहेत की ते 4ने डिव्हिजिबल होतात. तर यासाठी आपण सोल्युशनमध्ये राईट करणार इथपासून सुरुवात. द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 are divisible by 4 आर आपण लिहू शकतो. आता पहा 10 पासून जर आपल्याला पुढे 4ने डिवाइड होणारे म्हणजे 4च्या टेबलमध्ये येणारे नंबर्स पाहायचे आहेत. 4 1 चा 4, 4 2 चा 8, 12 आपण लिहू शकतो 16 असं अप टू 250 पर्यंत जर आपण पाहिलं तर 245 कॉमा ओके हे इकडे चालत येत आहे 245 246 247 ओके. याच्यामध्ये आपण कट करणार आहोत काही नंबर ओके. आपल्याला फक्त पाहायचं आहे डिव्हिजिबल कशाने होणार. त्यानंतर आहे 248 249 आणि 250 पर्यंत ओके. तर इथे काय असतं 11 असेल 13 असेल ओके 14 15 बरोबर. तर 10 पासून 250 पर्यंत ज्याला 4ने भाग जातो अशा संख्या कोणत्या आहे. आता 10 पासून म्हटलेलं आहे बरोबर 8 9 10 ओके. तर 10 पासून म्हटलेलं आहे तर या 4 आणि 8चं काही काम आहे का नाही ओके. तर 10 पासून पाहणार आहे आपण. 10 पासून 10ला जातो का 4ने भाग 4ने भाग जातो का नाही ओके. मग कॅन्सल 11 नाही ओके 12ने जातो बरोबर. म्हणजे पहिली संख्या काय होणार इथे 12 काय असेल 12 ओके. त्यानंतर काय असणार 16 म्हणजे टेबलच म्हणणार आहे आता आपण ओके 4चा टेबलच या ठिकाणी ओके. आणि लास्ट जर आपण पाहिलं आपल्याला लास्ट टर्म 250 पर्यंत म्हटलेला आहे पण हा 250ला 4ने आपण डिवाइड करू शकत नाही ओके. तुम्ही लास्टचे 2 डिजिट पाहायचं. लास्टचे 2 डिजिट याला जर 4ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला भाग जातो ओके. तर 50ला जातो का नाही म्हणून ही कॅन्सल करतो आपण ओके. 49ला जातो का 4ने डिवाइड करू शकतो का नाही म्हणून याला सुद्धा कॅन्सल करतो. पण या 48ला जर आपण पाहिलं तर 4ने डिवाइड करू शकतो म्हणजे या पूर्ण नंबरला आपण 4ने डिवाइड करू शकतो ओके. म्हणून लास्ट टर्म ही या ठिकाणी होणार आहे 248 बरोबर. तर आता आपण एपी फाइंड केलेली आहे अशा प्रकारे एपी या ठिकाणी लिहिलेली आहे. तर आता आपल्याकडे विचारलेलं काय आहे हाऊ मेनी नॅचरल नंबर्स फ्रॉम. तर 10 ते 250 पर्यंत किती नॅचरल नंबर्स आहेत की जे 4ने डिवाइड होतात ओके. तर त्याआधी या ठिकाणी आता आपल्याला एपी मिळालेले तर फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो 12. त्यानंतर T2 काय असेल 16 ओके. T3 लिहायचं काही काम नाही राहू द्या ओके. त्यानंतर आपल्याला Tn म्हणजे लास्ट टर्म माहित आहे किती आहे 248 बरोबर. तर यावरून आपण डिफरन्स लिहू शकतो 12 आणि 16 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 12 मायनस 16 मायनस 12 म्हणजेच 4चा बरोबर. तर डिफरन्स आपल्याला माहित आहे आपण फर्स्ट टर्म फाइंड केली. त्यानंतर आपल्याला लास्ट टर्म सुद्धा माहित आहे ओके. नाऊ आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर Tn इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो 248 इज इक्वल टू ए आपल्याकडे आहे 12 प्लस n काय आहे n फाइंड करायचं आहे हाऊ मेनी नॅचरल नंबर्स म्हणून n फाइंड करायचं आहे इंटू डी किती आहे 4 आहे. तर देअरफॉर आता हा 12 जो आहे हा इथे प्लस आहे इकडे जर घेऊन आलो आपण तर काय होणार मायनस होणार म्हणजे -12 इज इक्वल टू 4 सॉरी हां n मायनस 1 इंटू काय आहे 4 आहे. हे 4 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ओके. तर यामधून जर आपण 12 मायनस केले तर काय होणार 236 ओके.
तर n-1 आता हा 4 इथे मल्टिप्लायला आहे, इथे घेतला आपण तर काय होणार, डिवाइड होणार, बरोबर. याला जर आपण डिवाइड केलं 4 ने तर आपल्याला काय मिळेल पहा, लक्ष द्या. ओके, 4 डिवाइडेड बाय 2 3 6. ओके, 4 पंच 20, 4 9 36. ओके, म्हणजे आन्सर काय येणार आपलं 59. इथे काय आलेलं आहे 59 इक्वल टू, इकडे काय आहे n-1, हा जो -1 आहे इकडे जर आपण पाठवला तर काय होणार प्लस. ओके, तर n इज इक्वल टू 59 प्लस 1, देअरफॉर n इज इक्वल टू काय होणार 60. तर आपण राईट करू शकतो, देअरफॉर there are 60 natural numbers from there are 60 natural numbers from 10 to 250 are divisible by, कशाने डिवाइड होतील, डिव्हिजिबल बाय 4. तर हे असेल आपलं फायनल सोल्युशन. समजलं, खूप सोपं आहे. क्वेश्चन नंबर 10. इन एन एपी आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑलरेडी दिलेलं आहे. द 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. फाइंड द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डी फाइंड करायचा आहे. तर इथे आपण लेट कन्सिडर करणार आहे ए बी द फर्स्ट टर्म कमिंग फर्स्ट टर्म, ए बी द फर्स्ट टर्म and D be the common difference. या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. नाउ Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. तर आपल्याला T17 आणि T10 ह्या दोन टर्म आपल्याला या ठिकाणी याबद्दल माहिती सांगितलेली आहे, म्हणून आपण पुट करणार आहे. पुट n इज इक्वल टू सर्वात आधी 17, तर n इक्वल टू 17 जर पुट केलं तर T17 इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. तर n-1, n म्हणजेच काय इथे पुट केलेला आहे आपण 17. तर देअरफॉर T17 इज इक्वल टू a प्लस 16d. काय असेल a प्लस 16d. तर हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. त्यानंतर पुट n इज इक्वल टू 10. पुट n इज इक्वल टू 10. तर देअरफॉर T10 इज इक्वल टू, या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू पुटअप करणार आहोत, a प्लस 10 मायनस इंटू डी. तर देअरफॉर T10 इज इक्वल टू a प्लस 9d. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 2. पण आपल्याला एक काही कंडिशन दिलेली आहे. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, according to given condition, given condition काय म्हणते, the 17th term is 10 more than its 10th term. म्हणजे जी 17th टर्म आहे T17 इज इक्वल टू हे T10 टर्म पेक्षा कशी आहे, 7 ने कशी आहे, जास्त आहे. तर इथे आपण दोन्हीही टर्म फाइंड केलेले आहेत, त्या व्हॅल्यू आपण तिथे राईट करणार आहेत. T17 काय आहे, a प्लस 16
डी इज इक्वल टू T10 काय आलेलं आहे ए प्लस 9D प्लस हा 7 ॲज इट इज बरोबर. तर देअरफॉर आता इथे ए प्लस आहे इकडे इकडे घेऊन आलो तर काय होणार मायनस म्हणजे ए मायनस ए 0 होऊन जाणार. ए मायनस ए प्लस हा 16D ॲज इट इज आहे आणि ह्या 9D आपण इकडे घेऊन आलो तर काय होणार मायनस 9D इज इक्वल टू काय आहे 7 हा जसाच्या तसा. ओके तर ए ए इथे काय होणार कॅन्सल होणार म्हणजेच राहिलं काय 16 मायनस 9 किती होतात 7D आणि इक्वल टू काय आहे 7 आहे. तर देअरफॉर D इज इक्वल टू 7 अपॉन 7. तर देअरफॉर D इज इक्वल टू 1. तर देअरफॉर द कॉमन डिफरन्स इज द कॉमन डिफरन्स इज 1. ओके तर हा आपला लास्ट क्वेश्चन होता तो आपण पाहिलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू.